ती गोंधळलेल्या अवस्थेत भटकत होती. कदाचित आज तिने दिलेली ही 5वी मुलाखत होती. संध्याकाळ होत होती आणि आकाश निळसर होत चालले होते आणि अंधारात बुडत होते. तिच्यासाठी नोकरी अत्यंत महत्त्वाची होती. तिचे घर नव्हते, स्वतःचे कोणीही नव्हते. फक्त एक बहीण होती, जी अपंग होती, बोलू शकत नव्हती किंवा हालचाल करू शकत नव्हती. ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. तिच्या पालकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या काकांनी त्यांची सर्व मालमत्ता हुशारीने हडप केली होती, ज्यामुळे दोन्ही बहिणींच्या नावावर असलेले घर आणि व्यवसाय यांचा समावेश होता. आणि आता दोन्ही बहिणी त्यांच्या क्रूर काका आणि काकूंकडे राहत होत्या. ती तिच्या बहिणीसोबत होती, पण लवकरच एका कार अपघातामुळे तिची बहीण अंथरुणाला खिळून पडली. काही काळासाठी तिच्या काकांनी तिचा खर्च केला, पण आता त्याने स्पष्टपणे नकार दिला होता. तिला शक्य तितक्या लवकर स्वतःची व्यवस्था करायला सांगितले होते. तो आता दोन्ही बहिणींना सांभाळू शकत नव्हता किंवा त्याऐवजी त्याने तिच्यासमोर एक विचित्र अट ठेवली होती. जर तिने त्याच्या हट्टी साल्याशी लग्न केले तर तो उर्वरित आयुष्यासाठी तिच्या बहिणीची जबाबदारी घेण्यास तयार असेल, पण ती कोणत्याही परिस्थितीत हे लग्न करू शकत नव्हती. हा हट्टी आणि बिघडलेला माणूस जास्वीला सुरुवातीपासूनच तो मुलगा आवडत नव्हता. ज्याप्रमाणे ती कुटुंबातील सर्वात सुंदर आणि सुशिक्षित मुलगी होती, त्याचप्रमाणे तिच्या काकूचा भाऊ विपुल संपूर्ण कुटुंबातील सर्वात नालायक मानला जात होता. आणि आता त्या परिस्थितीनंतर तिला नोकरी शोधणे अत्यंत आवश्यक झाले होते, कारण ती कोणत्याही परिस्थितीत विपुलशी लग्न करण्यास नकार देऊ इच्छित होती. तिच्या विचारांमध्ये ती पुढे जात असताना अचानक तिची नजर एका मुलावर पडली. तो एखाद्या श्रीमंत कुटुंबातील दिसत होता. तो खूप देखणा आणि चांगला पोशाख घातलेला होता. तो त्याच्या फोनवर व्यस्त होता. कदाचित रागाने कोणाला तरी बोलत होता आणि त्याला त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचीही जाणीव नव्हती. पुढच्या क्षणी एका वेगवान येणाऱ्या कारने त्याला जोरात धडक दिली आणि जास्वीची किंचाळी तिच्या तोंडातून अनैच्छिकपणे बाहेर पडली. तो तिच्या पायाजवळ पडला. "अरे देवा, तुम्ही ठीक आहात ना मिस्टर?" तिचा आवाज घाबरून थरथर कापत होता. तिने आजूबाजूला पाहिले, पण हा महामार्गाकडे जाणारा रास्ता होता, जिथे कोणीही नव्हते. कोणीही नसल्याने ती अचानक खाली वाकली आणि त्या माणसाला सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे डोके पाहताच ती घाबरली होती. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. भीतीने तिचे हृदय छातीत थांबल्यासारखे वाटत होते. ती लगेच उभी राहिली आणि रस्त्यावरील वाहने घाईघाईने थांबवू लागली. थोड्या वेळाने एक रिक्षा थांबली आणि त्या दयाळू माणसाने जास्वीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात मदत केली. त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ठरवले की जखम गंभीर नाही, म्हणूनच जास्त रक्त गेले नाही, पण गर्विष्ठ नजर असलेला तो माणूस अजूनही बेशुद्ध होता. जास्वीला त्याच्या पोशाखावरून आणि त्याच्या मोहक व्यक्तिमत्त्वावरून अंदाज आला होता की तो खूप श्रीमंत असावा. तिने मुलींच्या सौंदर्याच्या कथा ऐकल्या होत्या आणि लोकांना तिची स्तुती करतानाही ऐकले होते, पण तिने इतका देखणा माणूस कधीही पाहिला नव्हता. तो त्या क्षणी बेशुद्ध होता. त्याच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती. तो खूप देखणा होता. ती त्याच्याकडे पाहण्यात हरवलेली असतानाच तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेला तिचा मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला. "तू कुठे आहेस? वेळ पाहिलास का? रात्रीचे 8 वाजणार आहेत." महाराणी फिरायला बाहेर पडली होती. घराची काळजी नाही, फक्त मोफत जेवण द्यात खायला. फोन वाजताच ती त्या व्यक्तीपासून थोडी दूर सरकली, जेणेकरून त्याला त्रास होऊ नये. "काकू, मी तुम्हाला सांगितले होते की मी मुलाखतीसाठी निघाले आहे. मला नक्कीच उशीर होईलच. जर मला नोकरीच मिळाली नाही तर सियाचे उपचार कसे केले जातील?" "अरे, हे स्पष्टीकरण थांबव. मुलाखत संपली आहे ना? आता लवकर घरी ये." तिच्या काकूने तिला लगेच आदेश दिल्यावर ती थोडी काळजीत पडली. ती या व्यक्तीला अशा स्थितीत सोडणार नाही. ती जाऊ शकली असती, जरी तिला ती व्यक्ती कुठे राहते किंवा त्याचे कुटुंब कुठे आहे हे माहीत नसले तरीही. मग धाडस एकवटत तिने तिच्या काकूंना सांगितले, "मी सध्या रुग्णालयात आहे. वाटेत कोणाचा तरी अपघात झाला." बस, तिने बोलणे पूर्ण केले नव्हते तेव्हा तिच्या काकूचा संतप्त आवाज तिच्या कानात घुमला. "बघा, तुमच्या भाचीचे कृत्य ऐका. महाराणी साहेबा लोकांना सार्वजनिक सेवा देत आहेत. कोणाला माहीत आहे कोणी कोणाला गाडीने मारले किंवा जाणून बुजून मारले? दया दाखवण्याचे भूत तुला का लागले?" तिने डोळे मिटले आणि तिने फोन कानावरून काढून टाकला. तिला आता काहीच ऐकायचे नव्हते. तिने आधीच दिवसभर खूप अपमान आणि वेदना सहन केल्या होत्या. "तू ऐकत आहेस की नाही?" फोनमधून अजूनही काकूचा आवाज घुमत होता. जास्वीला कॉल डिस्कनेक्ट करावा लागला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे वळून क्षणभर थांबली. तोच माणूस जो काही क्षणांपूर्वी बेशुद्ध पडला होता, तो आता पूर्णपणे जागा झाला होता आणि डोळे उघडे ठेवून तिच्याकडे पाहत होता. "तू आता कसा आहेस?" तिने घाबरून विचारले. "मी ठीक आहे, धन्यवाद." त्याने हळू पण खोल आवाजात उत्तर दिले. तिने किंचित मान हलवली.
तो उत्तर देण्याचे काम संपवतच होता. तोच डॉक्टर मागून आले आणि त्यांनी त्याची तपासणी सुरू केली. मी तुमच्या डॉक्टरांना आधीच कळवले होते. तुम्ही पूर्णपणे ठीक आहात आणि घरी जाऊ शकता. धन्यवाद डॉक्टर. माझ्याकडे माझा फोन नाहीये, तर तुम्हीही जाऊ शकता. तुमच्या पत्नीकडे तुमचे सामान आहे. नर्सचे वाक्य बॉम्बसारखे फुटले आणि ते केवळ विमानदारालाच नाही तर जास्वीलाही लागले. नाही नाही, मी त्यांची पत्नी नाहीये. अजिबात नाही, ते दोघेही एकाच वेळी म्हणाले आणि पुढच्या क्षणी डॉक्टरांनी नर्सकडे पाहिले. माफ करा साहेब, खरं तर ती नवीन आहे म्हणून. ठीक आहे. डॉक्टर आणि नर्सने त्यांचे काम पूर्ण केले. मला वाटतं तू आता ठीक आहेस म्हणून मी निघते. ती नुकतीच वळली होती तेव्हा तिला मागून त्याचा आवाज ऐकू आला. थांबा मिस. तिची पावले अनैच्छिकपणे थांबली. तिने वळून विवानकडे पाहिले. त्याला तिचे नाव जाणून घ्यायचे होते. जास्वी. तो हळू आवाजात म्हणाला. हो मिस जास्वी, त्याबद्दल मला माफ करा, पण मी तुमचा फोन ऐकला. जास्वीने पापण्या खाली केल्या. तिला खूप लाज वाटली की त्या व्यक्तीने तिच्या काकूंनी सांगितलेले सर्व काही ऐकले होते. फोन खराब असल्याने कॉल स्पीकरवर टाकल्याशिवाय स्पष्ट ऐकू येत नसायचे आणि त्याला तिच्या काकूंचे कठोर शब्द स्पष्ट ऐकू आले असतील. तिचा चेहरा लाजेने आणि असहाय्यतेने तापला होता. जणू काही तिच्या हृदयाला टोचले आहे. माझी काकू अगदी अशीच आहे. मी तुला नोकरी देऊ शकतो. ती आणखी काही बोलणारच होती की विवानच्या एका वाक्याने तिची जीभ थांबली. ती दिवसभर अपमान आणि थकवा सहन करत एका मुलाखतीपासून दुसऱ्या मुलाखतीपर्यंत धावत होती आणि आता अचानक तिच्यासमोर एक आशा उभी राहिली. तू? मी? तिने अविश्वासाने विचारले. हो, तू मला मदत केलीस आणि आता मलाही तुला मदत करून त्या उपकाराची परतफेड करायची आहे. तू माझा नंबर लिहून ठेव. मी तुला लोकेशन पाठवतो. उद्या ये. जणू काही तिच्या नशिबाचे बंद दार एका क्षणात उघडले होते. घरी बसल्या बसल्या नोकरी. खरंच दयाळूपणाची परतफेड कधी, कुठे आणि किंवा कशी होईल हे कोणालाही माहीत नाही. तिला या व्यक्तीचे आभार कसे मानावे हे कळतच नव्हते. तरीही तिच्या थरथरत्या ओठांमधून धन्यवाद बाहेर पडला. विवान फक्त हलकेच हसला आणि काहीही बोलला नाही. ठीक आहे, आता मी जात आहे. उद्यापासून मी वेळेवर येईन. आणि पुन्हा एकदा खरोखरच तुमचे धन्यवाद. मला नोकरीची नितांत गरज होती. कृपया वारंवार धन्यवाद देऊन मला लाजवू नका. विवानने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. घरी पोहोचताच तिने तिच्या काकूची बोलणी खाल्ली होती, पण तिच्या नोकरीबद्दल सांगून ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती विवानने पाठवलेल्या पत्त्यावर अगदी वेळेवर पोहोचली. ऑफिस खूप आलिशान आणि भव्य होते. जास्वी संकोचून आत गेली आणि त्याला भेटली. तो आदल्या दिवसापेक्षा अधिक ताजेतवाने, शांत आणि अत्यंत प्रभावी दिसत होता. काही काळानंतर तिची मुलाखत झाली. तिला नोकरीसाठी निवडण्यात आले. तेही एका पॅकेजसह. तिच्या डोळ्यात आनंद चमकला, पण तिला माहीत नव्हते की हा आनंद किती काळ टिकेल. काही दिवस खूप चांगले गेले. त्या काळात तिला विवानला भेटता आले नाही किंवा त्याच्याशी जास्त बोलता आले नाही. शेवटी तो त्या ठिकाणचा बॉस होता. पण जास्वीने एक गोष्ट लक्षात घेतली होती. तो खरोखरच खूप देखणा होता. केवळ दिसण्यातच नाही तर मनानेही. तो गर्विष्ठ होता, पण तो मनानेही दयाळू होता. जास्वीला पहिल्याच दिवशी हे समजले होते. बॉसने तुला बोलावले आहे. सगळं सोडून लगेच जा. विवानने तिला पहिल्यांदाच बोलावले होते. याआधी इतर जण तिला मार्गदर्शन करायचे. आज त्याने तिला का बोलावले असेल? अरे जा मुली, इथे उभी राहून तू काय विचार करत आहेस? हो हो, मी जात आहे, असं म्हणत ती पटकन ऑफिसकडे गेली आणि नंतर हळूहळू आत गेली. शुभ सकाळ. तुम्ही मला बोलावले काम? हो, मी बोलावले. महत्त्वाचे काम आहे बस. तुला माहीत आहे, माझा PA निघून गेला आहे म्हणून इथे लोकांची यादी आहे. तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता. आणि मी त्यांची मुलाखत कशी घेऊ शकते? मी बॉस आहे की तुम्ही? तो तिच्या अगदी जवळ उभा होता आणि प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी थोडासा अंतर झुकला, ज्यावर जास्वीने अनैच्छिकपणे मान हलवली. काय? नाही नाही, तुम्ही बॉस आहात, ती पटकन म्हणाली आणि तो सरळ झाला, मान हलवत. खरं तर तुमचा काळजी घेणारा स्वभाव पाहून मला वाटते की फक्त तुम्हीच माझ्यासाठी एक चांगला PA शोधू शकता. तर ती मुलगी असेल का? हो नक्कीच. यावेळी आपल्याला मुलगी शोधावी लागेल. आता तुम्ही जा आणि कामाला लागा. जास्वीला त्याच्या नवीन विनंतीने धक्का बसला, जी तिने नुकतीच विचारली होती. म्हणजे लोक बरोबर होते. तो खूप मोडी माणूस होता आणि साहेब, माझे काम कोण करेल? तुम्ही ते माझ्या नावाचा वापर करून कुणाला तरी सोपवा, पण काळजी करू नका. मी जे सांगतो तेच करा. तो मागे वळला. जास्वीने मान हलवली आणि निघण्यासाठी दार उघडले. मला आत्ताच कॉफी हवी आहे. आधी ती बनवा. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले, पण नंतर डोके हलवले आणि निघून गेली. ती आता नकार देऊ शकत नव्हती. काही वेळाने तिने कॉफी बनवली आणि परत आली. दार उघडले आणि ती टेबलावर ठेवून निघणारच होती, तेव्हा काही कामासाठी बाहेर गेलेल्या त्या माणसाने तिला धडक दिली. जेव्हा ती वळली
तिचे दोन्ही हात त्याच्या हातावर होते, तर जास्वी घाबरली होती आणि स्वतःवर रागावली होती. 2 लोक आत आले तेव्हा ती नीट सरळही झाली नव्हती. जास्वीच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्यावेळी एक तिचा काका होता. त्यांना पाहताच ती लगेच सरळ झाली. विवानही मागे वळून त्याच्या कर्मचाऱ्याकडे पाहू लागला, ज्याने त्याच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी त्या व्यक्तीला रोखले नव्हते. तर जास्वीचे काका रागावलेल्या आणि भयंकर नजरेने जास्वीकडे पाहत होते. "तू इथे हे सगळं करायला आली आहेस, म्हणूनच ते मला आत येऊ देत नव्हते." तिने त्याचा शूद्रपणा सहन केला होता, पण हा गैरसमज कसा दूर करायचा हे तिला कळतच नव्हते. जास्वीचा जीव धोक्यात होता. "तू आत कसा आलास आणि माझ्या एम्प्लॉईशी असा कसा बोलू शकतोस? तुझी एम्प्लॉई माझी भाची आहे आणि तिने माझी अशी लाज काढल्यानंतर ती विसरेल की मी तिला घरी येऊ देईल." त्याच्या शब्दांनी जास्वी स्तब्ध झाली. तो काय बोलत होता? हे इतके मोठे होते का की तो तिला घरी येऊ देणार नव्हता? तिची जीभ तिच्या टाळूला चिटकली होती. ती काही बोलू शकत नव्हती. तिला हालचालही करता येत नव्हती. विवानने तिच्याकडे एक नजर टाकली आणि तिची अवस्था आणि तिच्या काकांच्या वागण्यावरून त्याला जाणवले की तिला घरीही असाच अपमान सहन करावा लागत असेल. म्हणूनच इथेही तिचा आवाज शांत झाला होता. "तुम्हाला वाटतं तसं नाहीये. तुम्ही आता निघून जाऊ शकता. हे माझं ऑफिस आहे. कृपया इथे दृश्य निर्माण करू नका." त्याने आपला राग नियंत्रित केला आणि जास्वीच्या काकांना इशारा दिला. तो खूप गंभीरपणे आणि नम्रतेने बोलला, कारण त्याला हे नाटक इतर कोणीही ऐकू नये असे वाटत होते. "अरे, तू निघून जा." आणि ती निर्लज्ज मुलगी. "मी जास्वीला सांगतोय, खबरदार. जर तू माझ्या घरी आलीस तर." तिच्याकडे बोट दाखवत तो असे म्हणाला आणि निघून गेला. तर तिला समजतच नव्हते की त्याला स्वतःच्या इज्जतीची जास्त काळजी आहे की तिला घराबाहेर काढण्याची. तो फक्त तिला घराबाहेर काढण्याची संधी शोधत होता का? "काळजी करू नकोस. तू आज सुट्टी घेऊ शकतेस." ती काही वेळ अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिथेच उभी राहिली, म्हणून विवानने तिला सांगितले. पण ती दगड झाली होती. जणू तिच्या आतला जीव निघून गेला होता. जास्वीने तिच्या शांत डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्या क्षणी एक अश्रू खाली ओघळला आणि तिच्या गालावरून ओघळला. तेच अश्रू विवानला अस्वस्थ करत होते. संपूर्ण दिवस गेला. तो घरी आला तरी देखील जास्वीचे ओले डोळे आणि वाहणारे अश्रू त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होते. 2 दिवस झाले होते. आज 3ऱ्या दिवशीही ती ऑफिसला आली नव्हती. कदाचित तिच्या काकांनी तिला येऊ दिले नसेल. त्याने तिला घरात बंद केले असेल का? तो फक्त रागावला होता. कदाचित. "अरे, मी इतका विचार का करतोय?" तो स्वतःलाच फटकारत घरी परतला. पण त्याच्यावर आणखी एक संकट कोसळले. आजीची तब्येत बिघडली होती, म्हणून त्याला तिला हॉस्पिटलला घेऊन जावे लागले. तो ताबडतोब रुग्णालयात गेला. त्याच्या आईवडिलांनंतर त्याची आजी हेच तिचे संपूर्ण जग होते. तिने त्याला लहानपणापासून वाढवले होते. "कृपया काळजी घे आजी." "तुला काय झाले?" तिला आपत्कालीन कक्षात नेण्यात आले आणि तो रिकाम्या हाताने बाहेर उभा राहिला. दुःख आणि दुःखाने भरलेले ते अश्रूंनी भरलेले डोळे काही क्षणांसाठी संपूर्ण असह्य झाले. "आजी, ती ठीक आहे ना?" "हो, मिस्टर दारा. ती पूर्णपणे ठीक आहे. फक्त तिचा रक्तदाब नियंत्रणात येत नाहीये. या आठवड्यात तिला 3ऱ्यांदा उच्च रक्तदाब झाला आहे." डॉक्टरांनी त्याला अधिक माहिती दिली आणि निघून गेले. विवान आत आला तेव्हा त्याच्या लाडक्या आजीने त्याचा हात धरला, जणू काही ती त्याच्यापासून काही दिवसांपासून दूर आहे. "तू माझ्यासाठी असे का करतेस? मी तुला किती वेळा सांगितले आहे की काळजी करू नकोस." "पण नाही," तो दुःखी स्वरात म्हणाला, जेव्हा आजी हलक्या स्मित हास्यासह बोलली. "माझ्या बाळा, आजीला फक्त तिचा विवान आनंदी पाहायचा आहे. तू माझे ऐकले पाहिजेस. एकदा तू लग्न केले की तुला तुझ्या बायकोशिवाय दुसरे काहीही नको असेल. मी तुला असे उद्ध्वस्त झालेले पाहू शकत नाही." त्याने आजीकडे चिडलेल्या नजरेने पाहिले. त्याच्या आईवडिलांनंतर तो काही प्रमाणात आजीशी जोडलेला होता. "तुला वाटते की मी घराच्या 4 भिंतींमध्ये राहते म्हणून तुझ्या आयुष्यात काय चालले आहे हे मला माहीतच नाही." त्याने डोळे खाली केले. त्याला त्या क्षणी आजी काय बोलत आहे हे माहीत होते, पण तो डोके टेकून सर्व काही ऐकत होता, कारण आजी जगात एकमेव होती जिच्यासमोर तो काहीही करू शकत नव्हता किंवा बोलू शकत नव्हता. "प्लीज आजी, इतर गोष्टींबद्दल बोलू नकोस. तू सध्या बरी नाहीस." "माझ्या बाळा, हे आरोग्य देखील आपल्या आयुष्यावर अवलंबून आहे. आजी काय म्हणते ते लक्षात घे, नाहीतर मी आज आहे उद्या नाही. निदान जर तू लग्न केलेस तर मी शांतपणे मरेन. माझ्यानंतरही तुझी काळजी घेणारे कोणीतरी असेल." "आजी," तो वेदनेने म्हणाला. तर आजीने आता डोळे मिटले होते आणि तो तिच्या म्हाताऱ्या आणि कमकुवत चेहऱ्याकडे असहाय्यपणे पाहू लागला. त्याला त्याची आजी कधीच गमवायची नव्हती, पण मृत्यू हे एक सत्य आहे जे प्रत्येकाला येतेच. आणि कदाचित म्हणूनच आजीला भीती वाटत होती की ती जिवंत असताना तो स्वतःला कुणाशी तरी जोडेन, म्हणजे ती निवांत होईल.
पण तो लग्न करू इच्छितच नव्हता आणि त्याचे कारण त्याचे जास्त धूम्रपान होते. तो इतका धूम्रपान करत होता की डॉक्टरांनी त्याला इशारा दिला होता, जर तुम्ही असेच धूम्रपान करत राहिलात तर तुमच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ जगू शकाल अशी आशा सोडून द्या. आणि म्हणूनच तो त्याच्यामुळे कोणत्याही मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नव्हता. परंतु तो त्याच्या आजीला हे सांगून धक्का देऊ शकत नव्हता. धूम्रपानाबद्दल बोलायचे झाले तर तो धूम्रपान सोडू शकत नव्हता. जरी त्याचा जीव गेला तरी त्याला सिगारेटचे व्यसन झाले होते. मग डॉक्टर येताच तो उठला आणि निघून गेला. तो कॉरिडॉर वेगाने ओलांडत असतानाच त्याला कोणीतरी ओळखीचे दिसले. त्याने 2 पावले टाकली. जेव्हा तो मागे गेला तेव्हा त्याला जास्वी दिसली. ती सीटवर बसली होती. तिचे डोके दोन्ही हातात होते आणि ती तिच्याकडे पाहूनही खूप अस्वस्थ वाटत होती. तुम्ही इथे ठीक आहात ना? त्याच्या आवाजाने ती उठली. कोण? रिलॅक्स, मी विवान आहे. सर, तुम्ही इथे कसे? विवानला पाहून ती उठली. तिला पुन्हा विचारल्यावर त्याला कळले की ती तिच्या बहिणीसोबत इतके दिवस हॉस्पिटलमध्ये आहे. तिची प्रकृती खूप गंभीर होती. त्याला का माहीत नव्हते, पण तिच्या प्रकृतीबद्दल ऐकून विवानचे हृदय वितळले. तो अजूनही काहीतरी विचार करत होता. तो बोलताच डॉक्टर बाहेर आले आणि तिचे हृदय तोडून टाकले. तिच्या बहिणीला एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती, ज्यासाठी ती पैसे देऊ शकत नव्हती. या जगात तिचे कोण आहे? सर्वांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती आणि आता तर तिच्या डोक्यावर छप्परही नव्हते. आणि अशा परिस्थितीत तिच्या बहिणीची ही अवस्था तिला संपूर्ण हॉस्पिटल तिच्या डोळ्यासमोर फिरताना जाणवले. दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर अंधार येऊ लागले. जास्वी, जास्वी, ती बेशुद्ध पडली आणि त्याच्या मिठीत पडली. आणि विवान क्षणभर घाबरला. तो तिला चिंताग्रस्तपणे हाक मारू लागला. डॉक्टर, डॉक्टर, कृपया त्यांना काय झाले आहे ते पहा. काही वेळाने डॉक्टरांनी तिला एका खोलीत हलवले. ती अशक्तपणा, थकवा आणि तणावामुळे बेशुद्ध पडली होती. आता तिच्या हातात एक ड्रीप होता. काही काळापूर्वीच तो आजीच्या खोलीतून इथे आला होता, जिथे आता ती शुद्धीवर आली होती आणि ड्रीप संपणारच होता. तुला आता कसे वाटते? तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या फिकट चेहऱ्याकडे पाहून विचारले. मी ठीक आहे. तिने ते 2 शब्द असे म्हटले जणू काही ती मैलांचा प्रवास करून आली आहे. विवान काही क्षण तिच्या असहाय्य चेहऱ्याकडे पाहत राहिला. नंतर एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला आगाऊ पगार देतो. नाही, मी आता तुमचे उपकार घेऊ शकत नाही. ती त्याच्याकडे न पाहता हळुवारपणे बोलली. तिच्या चेहऱ्यावर भावनेचा एकही लवलेश नव्हता. जास्वी, तो काही वेळाने बोलला. काहीतरी विचार करून, असे काहीतरी ज्यामुळे ती अनैच्छिकपणे त्याच्याकडे पाहू लागली. तू माझ्याशी लग्न करशील का? तिचा चेहरा आश्चर्याने भरला होता. तो अचानक लग्नाबद्दल का बोलत होता आणि त्याच्या प्रपोज करण्यामागील कारण काहीही असो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, ती आता तिच्या बॉसशी लग्न करेल का? तोच बॉस ज्याच्यामुळे तिचा काका तिच्यावर रागावला होता. त्याने तिला घराबाहेर हाकलून लावले होते. काय म्हणताय साहेब? मी तुमच्या बहिणीवर उपचार करेन, पण त्या बदल्यात तुम्ही माझ्याशी लग्न करा. हा एक करार असेल. तिला विवानसारख्या माणसाकडून हे अपेक्षित नव्हते. म्हणजेच तो तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊ इच्छित होता का? तिच्या बहिणीचा वाचवण्यासाठी पैसे देऊन तो तिला काही रात्रींसाठी विकत घेऊ इच्छित होता का? तिच्या डोळ्यात अश्रू आले. दुःख आणि अपमानाची भावना. ती लगेच उभी राहिली. मला माफ करा, पण मी हे स्वीकारू शकत नाही. लग्न हा व्यवसाय नाही विवान. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे ठेवण्यासाठी स्त्री हवीच असेल तर अशा महिलांची कमतरता नाही आहे. खरं तर तुला माझ्यावर लाखो रुपये खर्च करावे लागतील. तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि निर्दयपणे ड्रीप काढू लागली आणि पुढे सरकली. तू काय करतेस? तुझ्या हातातून रक्त. ती ड्रीप संपू दे. मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतेच. मी सहमत आहे की मी असहाय्य आहे, पण माझ्या प्रतिष्ठेशी तडजोड करू शकेल इतकीही नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूंचे कारण तो समोरचा व्यक्ती होता. तू माझा गैरसमज करत आहेस. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मागे माझा कोणताही वाईट हेतू नाही. बरं, मी तुला हे सर्व नंतर सांगेन. आधी कृपया तिथे परत ये. ड्रीप पूर्ण होऊ दे. तो तिला खांद्याला धरून बसवत होता. तेवढ्यात तिचे काका आणि काकू आले. सुरुवातीला ती घाबरली. दुसऱ्या दृश्याची भीती वाटत होती. तिने लाल डोळ्यांनी विवानकडे पाहिले. या माणसाने तिच्या आयुष्यात त्रास आणि आराम दोन्ही का आणले? माझ्या बाळा, काय झाले? चल घरी जाऊया. ती जी आधी टीका किंवा आरोपासाठी तयार होती, ती या अभिव्यक्तीने आणि प्रेमाने आश्चर्यचकित झाली. चाचूनेही आज विवान आणि जास्वीला चांगले ओळखले होते.
त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि वेळेच्या असाधारण दयाळूपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मान हलवली. काका तिला घरी परत घेऊन जाण्यासाठी आला होता. तिला आश्चर्य वाटले, पण नंतर आनंद झाला की जरी उशिरा का असेना त्याला त्याच्या पुतणीचा विचार आला होता. विवानलाही तिथे उभे राहणे निरर्थक वाटले. कदाचित त्याने स्वतःसाठी दुसरी मुलगी शोधावी, कारण आजी अशा गोष्टीला सहमत होणार नाही. 2 दिवस गेले, सर्व काही व्यवस्थित झाले. पण नंतर तिला अचानक प्रेमाच्या लाटेचे कारण समजले. कौटुंबिक कागदपत्रांवर जास्वीची सही आवश्यक होती. तिच्या वडिलांनी तिला पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. हे बघ, तू विपुलशी लग्न करत आहेस म्हणून या बाह्य बाबीही त्याच्याकडे सोपव. ठीक आहे. काकाच्या शब्दांनी तिला दुःखाची तीव्र वेदना दिली. ती पुन्हा एकदा हादरली. ते तिचे आयुष्य कसे ठरवू शकतात, आणि तेही अशा प्रकारे. अश्रुपुसत जास्वीने ठरवले की ती हे लग्न करणारच नाही, आणि घराबद्दल तिला माहीत होते की ते आता तिचेच आहे, म्हणून ती तिथेच राहील. ती खोली सोडणारच होती. सर्व काही पॅक करत होती. तेवढ्यात तिच्या काकूने तिचा हात धरला आणि तिला परत खाली बसवले. खबरदार, जर तू खोलीतून बाहेर एक पाऊलही ठेवलेस तर विपुलसोबत तुझे लग्न संध्याकाळी आहे, म्हणून कपडे बदल. बस, मी हे लग्न करणार नाही. मी इथून निघून जात आहे. तिच्या बोलण्यावर रागावलेल्या तिच्या काकूने तिला थप्पड मारली आणि तिच्या मोठ्याने न जुमानता तिच्याकडे दुर्लक्ष करून तिने बाहेरून दार बंद केले आणि निघून गेली. आता पंडितजी लग्न करण्यासाठी येतील तेव्हाच ते उघडले. ती निघून जाताच जास्वीने दार वाजवले, पण कदाचित तिचे ऐकणारे कोणीही नव्हते. तिला कोणाला तरी फोन करायचा विचार आला. नंतर आठवले की ती तिचा फोन बाहेर ठेवून विसरली होती. जास्वी डोके धरून बसली. तिला काहीही समजत नव्हते. या खोलीत खिडकीही नव्हती. थोड्याच वेळाने तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. ती रडत रडत झोपी गेली. तिने डोळे उघडले तेव्हा तिला तिची काकू तिच्या डोक्यावर उभी असलेली दिसली. ती हे लग्न करेल याचा अर्थ ती इथे कायमची अडकेल का? काही क्षणानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने खाली पंडितजी बसलेल्या ठिकाणी आणले, जिथे लग्न सुरू होणार होते. ती निर्जीव बसली होती. तेवढ्यात जोरात दार वाजले. कोणीतरी परवानगीशिवाय आत आले होते, ज्यामुळे अनेकांचे श्वास थांबले. जास्वीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी वर पाहिले, जिथे विवान आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तीच नजर जी तिला नेहमीच अस्वस्थ करत होती. हे काय आहे? तू आत कसा आलास? दुसऱ्या खोलीत असलेल्या काकांनी त्याला समोरच्या दारात उभं असलेलं पाहिलं आणि आश्चर्याने धावत आले. तुम्ही लोक हे लग्न करू शकत नाही, आणि हे सांगणारा तू कोण? दोघांनाही रागवलेले पाहून काकूने जास्वीला खोलीत नेले आणि तिला आत बंद केले आणि परत आली. हे काय नाटक आहे, तेही यावेळी? मला जास्वीशी लग्न करायचे आहे, तो हळूच म्हणाला. तर मग ती काही बोलणार होती, तोच त्याने तिला पुन्हा गप्प केले. त्या बदल्यात तिच्या नावावर जे काही आहे ते सर्व तुमचे आहे. विवानने तोंड बंद केले. क्षणभर त्याची लोभी पत्नी आणि ते थांबले. पण मग काकाने त्याच्या पत्नीकडे पाहिले. तुला वाटते का आपण मूर्ख आहोत? तरीही हे सर्व आपलेच आहे, आणि जर माझे जास्वीशी लग्न मान्य नसेल तर मी काय करेन याची तुम्हाला कल्पनाही नसेल. तुम्ही निदान तिच्याशी तरी बोला. काकूंचा आवाज बदलला होता. तिला जास्वीपासून सुटका करून घ्यायची होती, आणि हे लग्न पूर्णपणे मालमत्तेबद्दल होते. लवकर विचार करा. हो म्हणणे तुमच्या फायद्याचे आहे आणि नाही म्हणणे तुमच्या तोट्याचे आहे. तुम्हाला वाटते का की आम्ही लोभी आहोत? हो, आम्ही आमच्या मुलीबद्दल विचार करत आहोत. त्याने त्याच्या शब्दांना विशेष प्रतिसाद दिला नाही. तिला माहीत होते की ते फक्त त्यांचे मन बदलत आहेत, आणि ते लवकरच हार मानतील, आणि अखेर त्यांनी तसेच केले. आता काकू आणखी आनंदी दिसत होत्या. जास्वी अजूनही या सगळ्यापासून अनभिज्ञ होती. तिला वाटत होते की त्यांनी विवानलाही हाकलून लावले असेल, म्हणजे आता तिला कोणीही वाचवू शकत नाही. पण तिला मंडपात नेण्यात आलं तेव्हा तिला आश्चर्य वाटले, आणि तो विपुल नव्हता तर विवानधारा होता, जो तिच्या शेजारी बसला होता. त्याच्या सर्व वैभवात आणि सुंदर व्यक्तिमत्वात चेहऱ्यावर एक सुंदर हास्य घेऊन तिने अविश्वासाने काकूंकडे पाहिले, ज्यावर तिने तिच्या डोळ्यांनी तिला धीर दिला. जास्वी, आता पुरे झाले. चल, लग्नाचे विधी लवकर पूर्ण करूया. मला कल्पना नव्हती की तू इतकी चालाक आहेस. तू तुझ्या बॉसलाच तुझ्या मागे मागे लावलेस. तिला काहीच समजत नव्हते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला माहीत नव्हते की आता तिचे काय होणार आहे. तिने तिचा हात पुढे केला आणि तो विवानच्या हातावर ठेवला. विवानने तिचे सांत्वन करण्यासाठी तिचा थंड हात हळुवारपणे दाबला. सर्वजण खूप आनंदी दिसत होते. विपुल, जो गोंधळ निर्माण करणार होता, तो काकूंनी हाताळला आणि तो रागाने बाहेर पडला. पण तरीही सध्याचा सर्वात मोठा आनंद म्हणजे ती आता जास्वी आणि तिच्या बहिणीपासून मुक्त होणार होती. मला काहीही द्यावे लागले नाही, किंवा मला काही नुकसानही झाले नाही. उलट माझ्या डोक्यावरून एक ओझे कमी झाले. चल जास्वी,
यावेळी तो गेल्या वेळेपेक्षा अधिक आत्मविश्वासाने आत गेला, त्याच्या औपचारिक पोशाखात, पण त्याची नजर फक्त तिच्यावर होती, जी कदाचित मानसिकदृष्ट्या तिथे नव्हती. "अरे, तू अशी कशी जाऊ शकतेस? आपल्याला उशीर होत आहे." "खूप उशीर झाला आहे," तो त्याच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला आणि जास्वीकडे हात पुढे केला. "पण तिचे सामान ते तिथेही घेतले जाईल. तू फक्त आवश्यक सामान गाडीत ठेव." सर्वांनी कौतुकाच्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले. ते दोघेही गाडीत शांतपणे बसले. जास्वीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तिला अजूनही काही समजले नाही. तिच्या शांततेमुळे अस्वस्थ असलेल्या विवानने गाडी थांबवली आणि तिला त्याच्याकडे वळवले. "मी हे सर्व फक्त तुला वाचवण्यासाठी केले. जर तू त्याच्याशी लग्न केले असतेस तर तू तिथेच अडकली असतीस. आणि मलाही हे लग्न हवे होते. माझी आजी माझ्या लग्नाबद्दल खूप नाराज आहे आणि मला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायचे नाही. म्हणूनच मला वाटलं की हेच ठीक आहे. ते आपल्या दोघांसाठी फायदेशीर आहे आणि काळजी करू नकोस. मी तुझं घर परत मिळवून देईल. पण माझ्यासोबत माझ्या घरी आजीसमोर एक चांगली पत्नी आणि एक चांगली सून म्हणून थोडा वेळ घालव. माझी आजी 1-2 वर्षापासून आजारी आहे. मला माहीत आहे की तिच्याकडे जास्त वेळ नाही. तू पुन्हा तुझं आयुष्य जगण्यास मोकळी होशील. खरं तर मी तुझं लग्न एका चांगल्या माणसाशी करेल. थोडे दिवस माझ्याशी जुळवून घे. बदल्यात तू जे काही बोलशील ते होईल." तो बोलू लागला. जास्वी फक्त ऐकत राहिली आणि मग त्याच्याकडे पाहू लागली. हे देखील खरे होते की विवानने आज तिला कायमच्या बंदिवासापासून मुक्त केले होते. पण बनावट लग्न आणि जर तुझ्या आजीला कळले तर, ती म्हणाली आणि विवान हसला. त्याच्यासाठी एवढेच पुरेसे होते की ती सहमत झाली. "काहीही कळणार नाही. फक्त त्यांच्याशी सामान्यपणे वाग." "असो, ते इतके कठीण नाहीये. तू विवाहित आहेस ना?" तो बोलत थांबला आणि गाडी सुरू केली. "खूप खूप धन्यवाद." गाडी रस्त्यावरून जात होती तेव्हा जास्वीला आवाज त्याच्या कानात घुमला. ती काल ज्या गोष्टीच्या विरोधात होती, तीच गोष्ट आज तिला पाठिंबा देण्याची सक्ती बनली होती. जर तिने विवानची ऑफर स्वीकारली नसती तर ती काय करू शकली असती? कधी कधी आयुष्य जसे आहे तसे चालू राहावे. आपण नेहमीच सर्व काही ठीक करू शकत नाही. "मी विसरलो होतो. आजी उद्या परत येईन. ती तिच्या चुलत भावाच्या घरीच राहणार आहे." "बरं झालं. आज मोठं नाटक करावं लागणार नाही." त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा काही क्षणांसाठी तिच्या डोळ्यांनी सगळं विसरून हे आलिशान घर पाहिलं, ज्याच्या बाहेरून धबधब्यांच्या झऱ्यासारखे पाणी वाहत होते. "चल." तो असं बोलताच ती त्याच्या मागे आत चालू लागली. "लिफ्टचे काम सुरू आहे म्हणून आपल्याला चालत वरच्या मजल्यावर जावं लागेल. तू येशील का?" म्हणजेच विवानला तिची काळजी होती. विवानने तिच्या लेहंग्याकडे पाहत विचार केला, पण नंतर डोके हलवत ती दोन्ही बाजूंनी धरून चालत गेली. विवान तिच्या मागेच होता. जेव्हा तिने दुसऱ्या बाजूला पाऊल ठेवताच कोणीतरी जास्वीवर झेप घेतली, ज्यामुळे ती अडखळली आणि तिच्या मागे येणाऱ्या विवानवर पडली. सुदैवाने भिंतीमुळे ते जखमी होण्यापासून वाचले, पण या सगळ्यात विवानच्या कमरेला खूप जोरात झटका बसला. तर जास्वी ओरडली आणि तिथेच तिचा चेहरा लपवला. जेव्हा तिला पुन्हा तिच्या पायात काहीतरी जाणवले तेव्हा ती आणखी जोरात ओरडली आणि कॉलर धरून त्याच्या पायांकडे पाहिले. तेव्हा ती एक गोंडस मांजर होती, जी आता विवानकडे उडी मारत होती. "अरे बेला, तू तुझ्या नवीन मित्राला घाबरवलेस." "जास्वी, ही बेला आहे. ती माझी फॅमिली मेंबर आहे." तिच्या जवळीकतेकडे दुर्लक्ष करून त्याने बेलाला एका हातात धरले, तर तिच्या पाठीत हृदयाचे ठोके ऐकू येताच ती लगेच त्याची माफी मागत उठली आणि आता त्याने बेलाला आपल्या हातात घेतले, तिचा हात धरला आणि तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. सुरुवातीला त्याचे हृदय गोठले, पण विवानसाठी ते सामान्य होते. "सध्या तू या खोलीत राहा. आजी आल्यावर आपण भेटू." "ठीक आहे," तो म्हणाला आणि बेलाला घेऊन जाऊ लागला. पण जास्वीने त्याला थांबवले. "माझे कपडे?" "अरे हो, मी एक सुटकेस पाठवतो. काकूंनी काहीतरी ठेवले असेल." थोड्या वेळाने एक कर्मचारी एक सुटकेस घेऊन आला. त्यानंतर तिने चेंज केले आणि बेडवर बसली. तिला आठवत होते की तो फक्त त्याच्या आजीसोबत राहत होता, बरोबर. त्याने एवढं मोठं घर कसं सांभाळलं? तिने विचार केला. सगळं कौतुकाने पाहिलं. जेवल्यानंतर ते आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. सकाळी जास्वी नेहमीप्रमाणे उठली, फ्रेश झाली आणि नंतर बाहेर गेली. सुरुवातीला तिला तिची खोली सापडली नाही. काल रात्रीही ती तिची खोली विसरून गेली होती. बरं मग, काहीतरी विचार करत ती खाली आली. आनंदाची गोष्ट म्हणजे तिला स्वयंपाकघर आणि तिथे सर्व गोष्टी सापडल्या. तिने काहीतरी स्वयंपाक करण्याचा विचार केला. ती नाश्ता बनवत होती. जेव्हा उजाडले होते तेव्हा ती विवानच्या आजीला दिसली. घरात एक सुंदर मुलगी इतक्या अधिकाराने स्वयंपाकघरात नाश्ता बनवत आहे हे पाहून आजीचे डोळे चमकले. "तू कोण आहेस?" "जास्वी." ती घाबरली आणि संकोचली, पण
पण नंतर तिने आजीवर एक बॉम्ब टाकला आणि सांगितले की ती विवानची पत्नी आहे. आता ती कशी प्रतिक्रिया देईल कुणास ठाऊक. ती काय विचारेल. विवान यावेळी यायला हवा होता. माझ्या अनुपस्थितीत लग्न, तेही विवानचे. मी काय ऐकते आहे. आजीला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. सुनीता, राजू, लवकर या. आजींनी लगेच तिच्या नोकरांना हाक मारली. तिने झोपलेल्या विवानला खाली येण्याचा आदेश दिला. आजीच्या तात्काळ आदेशानुसार तोही नकळतपणे शर्ट न घालता धावत आला. त्याला जास्वीच्या उपस्थितीची पर्वा नव्हती, कारण तो पूर्णपणे विसरला होता की त्याने आदल्या रात्री त्याच्या आयुष्यात एका मुलीचे स्वागत केले आहे. जास्वीची नजर त्याच्यावर पडताच तो लगेच आजीकडे वळला आणि एक गुप्त स्मित हास्य केले. जास्वी तिचा दुपट्टा बोटाभोवती गुंडाळत होती आणि पूर्णपणे अस्वस्थ होती. आजी त्याला काय सांगणार होती याची तिला खात्री नव्हती. विवानने जोरात श्वास घेत आजीसमोर उभा राहिला. आजीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि तो क्षण तिला जास्वी आवडली. विवानने गोष्ट आणखीनच रंजक केली आणि आजीला सांगितले की तो जास्वीच्या सौंदर्याने मोहित झाला होता आणि म्हणूनच त्याने तिच्याशी लग्न केले आहे. बाकीचे जे सत्य होते त्याने जास्वीला विपुलशी लग्न करण्यापासून कसे वाचवले तेही सांगितले. अरे देवा, माझ्या बाळा, इकडे ये माझ्याकडे. जास्वीने विवानच्या डोळ्यात पाहिले, ज्यांनी परवानगी घेतली, आणि हळूहळू आजीकडे गेली. आजीने हसून तिला प्रेमाने मिठी मारली. आता तू लवकर जा आणि तयार हो आणि खाली ये, म्हणजे मी तुला पाहू शकेन, जेणेकरून मी माझ्या मुलीला नीट भेटू शकेन आणि तिच्याशी खूप बोलू शकेन. काय आजी, तू मला झोपेतून उठवलेस आणि त्याहूनही वर मी सध्या येऊ शकत नाही. मला ऑफिससाठीही तयार व्हायचे आहे. मी तेव्हाच येईन. तो त्याच्या मानेला हात लावत मागे जाऊ लागला. तेव्हा आजीने पुन्हा हाक मारली आणि त्याला थांबवले. जास्वीला सोबत घेऊन जा. जा माझ्या बाळा, तूही थोडी विश्रांती घे. तू अनावश्यक काम करत होतीस. नाही, मी फक्त. बरं सुनीता, ते बघेन. तूही जा आणि आता विवानसोबत खाली ये. नाश्त्याच्या वेळेपर्यंत थोडा वेळ झोप, असे म्हणत ती निघून गेली. तर जास्वी विवानच्या मागे मागे आली. आता ती विवानच्या खोलीत त्याच्यासोबत शिरली. पण टेबलाभोवती असंख्य सिगारेटचे बट विखुरलेले पाहून तिला आश्चर्य वाटले. काल रात्रीची हीच खोली वाटत होती का. ती काहीतरी विचारणारच होती तेवढ्यात विवान उत्तर न देता बेडवर उशीवर तोंड करून झोपला. तिथे बाजूच्या टेबलावर जास्वीला आणखी एक गोष्ट दिसली, ज्यामुळे तिला थरकाप उडाला. ती दारूची बाटली होती. एका ग्लाससह जमिनीवर पडलेली होती. म्हणजे ती दारू आणि त्याला सिगारेटसारख्या ड्रगचे व्यसन लागलेले होते का. जास्वीचे हृदय धडधडत होते. ती तिथेच बसली, सोफ्याच्या कडेला टेकून. तिची नजर विवानवर होती. थोड्या वेळाने तिला कोणाची तरी सावली दारावर येताना जाणवली. जास्वी उठली आणि हळूहळू बाहेर गेली आणि तिथे आजी उभी होती. तिची नजर खोलीतही पडली आणि मग आजी तिच्या मृदू आवाजात म्हणाली, चल माझ्यासोबत चल, मला तुला कुठेतरी घेऊन जायचे आहे. जास्वी तिचा हात धरून तिच्यासोबत चालत गेली. आजी हळू आणि गंभीर आवाजात म्हणाली, जास्वी, विवान अजूनही त्याच्या आईवडिलांच्या जाण्याने दुःखी आहे. त्यांचे जाणे तो विसरूच शकला नाही. त्याचे हृदय खूप एकाकी आहे. त्याला कोणतेही मित्र नाहीत आणि त्याचे जग ऑफिस आणि या खोलीपुरते मर्यादित आहे. चुकीच्या गोष्टींच्या साहाय्याने तो त्याच्या एकाकीपणावर मात करू लागला आहे. हळूहळू तो स्वतःचा नाश करत आहे. तो माझ्यापासून ते लपवतो. जरी मी त्याचे रिपोर्ट्स पाहिले आहेत, ज्यामुळे माझा रक्तदाब वाढला होता. त्याच्या वाईट सवयींनी त्याला आतून नष्ट करायला सुरुवात केली आहे. पण मला माहीत आहे की तो अजूनही जीवनाच्या मार्गावर परत येऊ शकतो, जर त्याला कोणाची तरी साथ मिळाली तर, जो त्याला समजून घेईल आणि त्याचा एकाकीपणा दूर करेन. ती व्यक्ती तू योग्यरित्या बनू शकतेस. तिच्या नजरेत काळजी आणि खोल प्रेम दोन्ही स्पष्ट दिसत होते. लग्नाने सगळं काही ठीक होत नाही, पण विवानचे आयुष्य बदलण्याची ही संधी आहे. त्याची अपूर्णता समजून घेणारी आणि पूर्ण करणारी व्यक्तीच ती पूर्ण करू शकेल. जास्वीने स्वतःशी विचार केला, खरंय, तो अशा प्रकारचा माणूस नाही जो उघडपणे त्याच्या भावना व्यक्त करतो. त्याची शांतता आणि स्वाभिमान हे त्याच्या आतील वेदनांचे प्रतिबिंब आहे. तिचा हात धरून आजी हलक्या हास्याने म्हणाली, मला आशा आहे की तू त्याला तुझ्या प्रेमाने ठीक करशील. जास्वीने हळूच मान हलवली, पण तिच्या मनात एक प्रश्न घुमला. मी त्याला काय सांगू. हे लग्न म्हणजे फक्त एक करार आहे आणि मी त्यांना कसे समजावून सांगू की विवानने आधीच त्याच्या पळून जाण्याची योजना आखली आहे. जास्वी हळुवारपणे म्हणाली, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मी त्याला तयार करते, ऑफिसची वेळ झाली आहे. आजीने तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाली, अगदी माझ्या बाळा, तू त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणशीलच. जास्वीने स्वतःमध्येच दृढ निश्चय केला आणि एक पाऊल पुढे टाकला. तिला माहीत होते की ही फक्त सुरुवात आहे आणि आता तिला हळूहळू विवानच्या जगात आपली ओळख निर्माण करावी लागेल. ऐका, ती हळूच म्हणाली, हे आधीच कठीण काम होते. ती त्याला कशी उठवेल सर.
तुम्ही. अरे विवान उठा. ती त्याच्या शेजारी बसली. विवान थोडासा हलला पण उठला नाही. बाहेरून येणाऱ्या मऊ सकाळच्या प्रकाशाने त्याला उठवायला भाग पाडले होते. जास्वीने त्याच्या अर्ध्या तेजस्वी चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि लग्नानंतर विवानचे कौतुक करणाऱ्या मुली आठवल्या. जास्वी अवर्णनीयपणे हसली आणि काही विचित्र विचारात त्याच्या केसांना स्पर्श करू लागली. तो उठणार नसल्याने तिनेही नकळतपणे आपले पाय पसरवले, त्याच्याकडे झुकली आणि त्याच्या केसांना बोटांनी स्पर्श करू लागली. मी इथे आहे तोपर्यंत मी तुझी ही सवय नक्कीच मोडण्याचा प्रयत्न करेन, ती हळूच स्वतःशी म्हणाली आणि शेवटी त्याला खांद्याला धरून त्याला उठवले. विवानने त्याच्या सवयीप्रमाणे उशी धरली आणि त्याचे हात त्याच्या भोवती पसरवले. आरामात अर्धवट बसलेली जास्वी त्याला जागे पाहून घाबरून उठली. कुठे चालली आहेस? मी अजून नीट उठलो नाही मॅडम, तो तिला मागे खेचत म्हणाला. तर जास्वीचा श्वास तिथेच थांबला. मी फक्त. तुम्ही नाश्ता करता का? चला जाऊया प्लीज. विवानने जास्वीच्या फिकट चेहऱ्याकडे उत्सुकतेने पाहिले आणि तिचे केस मागे सरकवले, ज्यामुळे ती आणखी घाबरली. सर. अरे पुन्हा ते सर. मला विवान म्हणण्याची सवय लाव. आता जास्वी विवानकडे पाहणे थांबवू शकली नाही. तिची नजर त्याच्या चेहऱ्यापासून दूर जात नव्हती. आपल्याला खाली जावे लागेल. तू फ्रेश हो. मी. यार माझी झोप झाली नाही. आणि एवढ्या सकाळी लवकर का? जास्वीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, जिथे संकोचाचाही लवलेश नव्हता. नाही, मी तुला उठवत होते. अरे माफ कर, मला वाटलं तू माझ्यासोबत येऊन झोपलीस. तो त्याच्या केसांवरून हात फिरवत काहीही न बोलता वॉशरूममध्ये गेला. त्याला मी वेडी आहे असे वाटते का, की तो स्वतः वेडा आहे? ती रागावलेल्या चेहऱ्याने खाली गेली. दारा हाऊसमध्ये राहून तिला 2 आठवडे झाले होते. जणू ती आणि आजी आता तिची जवळची मैत्रीण झाली होती. विवान ऑफिसला जायचा, रात्री उशिरा यायचा आणि तो परत येईपर्यंत ती त्याची वाट पाहत बसायची आणि कधी कधी झोपी जायची. जास्वीच्या बहिणीचे ऑपरेशनही झाले होते. ती आता ऑफिसला जाणार नव्हती. विवानने तिला तिच्या आजीकडे राहायला सांगितले होते. आज ती तिची खोली नीटनेटकी करत होती. सोफ्यावर उशी आणि कम्फर्ट स्वतःसाठी ठेवत होती. तेवढ्यात विवान आत आला. मी तुला काही खायला देऊ का? नाही, मला भूक लागली नाही. तू जेवलीस का? त्याच्या बोलण्यावर जास्वीने हळूच मान हलवली. ते फक्त काही दिवसांसाठी एकत्र होते, पण ते इतके मॅच्युअर होते की ते सहजपणे ते हाताळू शकत होते. अगदी रूममेट सोबत जसे राहतो तसेच ते एक दुसऱ्यासोबत राहत होते. तुम्हाला पोट भरले असताना भूक कशी लागू शकते? तिने त्याच्या बोटावर खेदाने हात फिरवला. तिने जळत्या सिगारेटला पाहिले आणि ती बडबडली. विवानने भुवया उंचावल्या आणि तिच्याकडे पाहिले. इकडे ये. त्याने सिगारेटचा एक कश घेतला आणि तो सोडून दिला, ज्यावर ती आश्चर्यचकित झाली. मी. हो, इथे. इथे तुझ्याशिवाय दुसरे कोणी आहे का? नाही, मला वाटले तू बेलाला बोलवलेस. त्याने आजूबाजूला पाहिले. बेला कुठेच दिसली नाही. कदाचित यावेळी झोपली होती. तू कधीपासून इतकी व्यंग्यात्मक झालीस? तू तू विसरून तुम्ही झालास तेव्हापासून. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी विवानची होती. तो खरोखर तिला तू ऐवजी तुम्ही म्हणत होता. म्हणजे मला आता आदराच्या बदल्यात व्यंग्यात्मक टिपण्या मिळतील का? तिने डोळे मिचकावले. तो जास्वीला म्हणाला, जी अजूनही तिथेच हसत बसली होती. बरं इथे ये. पण का? कोणताही प्रश्न न विचारता लगेच इथे ये. त्याने ती सिगारेट जमिनीवर फेकली आणि तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या गांभीर्यामुळे ती थोडी थरथरली, पण तरीही ती हसली. मी आधी तू. विवान उभा राहिला आणि तिच्याकडे सरकला. आपले तर अरेंज मॅरेज नाहीये, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होते ना, बरोबर? मग मी तुझ्याजवळ झोपायला काय येऊ? ती थांबली, त्याच्याकडे पाहत राहिली आणि बोलल्यानंतर लाजत तिचा चेहरा हातात लपवला. हा हा हा. असो, मी तुला काहीही करायला बोलावले नाहीच. मी बोललो होतो, मला तुझ्याशी बोलायचं होतं. जास्वीने पुन्हा रडून चेहरा केला आणि वाकली. का? तिला तिची जीभ आवरता आली नाही आणि ती काहीतरी बोलली. ये. विवान जवळ आला आणि तिला सोफ्यावर उचलून बेडवर बसवले, पण तिचे डोळे खालीच होते. माफ करा, मी म्हणजे. अरे असो, मला सांग, तुझ्या आणि आजीच्यात काय प्लॅन चालू आहेत? तो पुन्हा सिगारेट पेटवत म्हणाला. अरे तुला एवढा धूम्रपान करण्याची काय गरज आहे? ती धुराने चिडून म्हणाली. मी तुला सांगितले होते की दुसरी खोली तयार आहे. तुला सवय झाली आहे असं वाटतंय, तो सहज म्हणाला. तिला आधीच कळत होते की विवान खूप शांत आणि आनंदी माणूस आहे. मी ऐकलंय की तू माझ्या गर्लफ्रेंडची शत्रू झाली आहेस. तिला माझ्यापासून वेगळं करायचं आहे. कोणती गर्लफ्रेंड? तिने आश्चर्याने विचारले. विवानने त्याचे हास्य लपवले. सांग. तिच्या प्रश्नावर तो थांबला. मग ओठांवरून सिगारेट काढून तिच्या जवळ आला. इतक्या सिगारेट ओढूनही विवानचे ओठ नैसर्गिकरित्या काळे नव्हते, ते गुलाबी रंगाचे होते. तिच्या हृदयाचा ठोका चुकला होता. नेहमीप्रमाणे तिने श्वास रोखला आणि मागे सरकली, पण तिचे डोके बेडच्या बाजूला
आदळले जाणार होते. तेवढ्यात विवानने दुसऱ्या हाताने तिचे डोके वाचवले. तू कुठे परत जात आहेस? तू पुढेही येत आहेस? जर तू माझ्या प्रेयसी आणि माझ्यामध्ये येऊ शकतेस तर मी जवळ का येऊ शकत नाही? तो तिच्या चेहऱ्यावर लटकलेल्या केसांच्या बटा उडवून तिला गुदमरवत होता. तू काय करत आहेस? दूर जा. तिने तोंड फिरवले. तुम्हा दोघांच्या कटाबद्दल कळल्यावर माझ्या प्रेयसीलाही असाच राग येत होता. मी आता कोणत्याही प्रेयसीला ओळखत नाही. ती उठणारच होती. तेवढ्यात विवानने तिला आपल्या जवळ ओढले आणि बसवले. दोघांनाही कल्पना नव्हती की ही जवळीक खरोखर घातक असू शकते. तू कुठे जात आहेस? घे. मी माझ्या प्रेयसीला सध्यासाठी दूर केले आहे. त्याने पुन्हा सिगारेट ॲश ट्रेमध्ये टाकली. ही तुझी प्रेयसी आहे? जास्वी डोळे मोठे करून बोलत होती, पण ती काहीही वेगळेच विचार करत होती. म्हणजेच तो सिगारेटला त्याची प्रेयसी म्हणत होता. हे विचार करताना ती हलकेच हसली होती. हो, तुला काय वाटलं? तो हसत म्हणाला आणि जास्वीच्या चेहऱ्याचे बदलते रंग काळजीपूर्वक पाहिले. तीही हसली. ती गप्प बसली. किंवा मी म्हणावे की ती नेहमीप्रमाणे गोंधळली होती. नाही नाही जास्वी, हा फक्त एक करार आहे. विवानला हे करण्याची सवय आहे. त्याला जास्त गांभीर्याने घेऊ नकोस. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण विवानने तिचे मनगट धरून तिला थांबवले. चल आज इथेच झोपूया. मी? बेडवर? हो, इथेच माझ्यासोबत. बेड इतका मोठा आहे की 3 लोक बसू शकतात. पण आपण तर फक्त दोघेच आहोत. त्याने स्वतःला शुद्धीवर आणले आणि लगेच तिचे मनगट सोडले. तिने मान हलवली. माहीत नाही का ती त्याच्यासोबत बेडवर झोपायला तयार झाली होती. मी कपडे बदलून परत येतो. तू तुझी जागा ठरव. तो म्हणाला आणि कपडे बदलायला गेला. पण जास्वी ती तिथे शांतपणे उभी राहिली. तिला माहीत होते की ती काय करत आहे. की हे सर्व सामान्य होते. तिला विचित्र वाटले. तो परत आला आणि तिला उशी दिली. तेव्हा ती अजूनही तिथेच उभी होती. मी सोफ्यावर झोपेन, तो म्हणाला. मी शपथ घेतो की मी रात्री वेम्पायर होणार नाही, म्हणूनच घाबरू नकोस. मी तुला खाणार नाही. तिचा हात ओढत त्याने तिला बेडवर बसवले आणि मग तिला बेडवरच झोपायला लावले. त्यावर जास्वीने एक वेगळा कम्फर्ट काढला आणि स्वतःला ब्लँकेटने पूर्णपणे झाकले. शुभरात्री पार्टनर. आता शांतपणे झोप, विवान हसत म्हणाला आणि दिव्याचा प्रकाश बंद केला. थोड्याच वेळाने जास्वीचा खोल आणि जड श्वासाच्या आवाजावरून विवानला समजले की ती झोपली आहे. त्याच्या ओठांवर एक गोड हास्य आले. त्याचे ब्लँकेट सोडून तो चोरून तिच्या ब्लँकेटमध्ये शिरला. प्रेमाने तिला स्वतःकडे ओढले. त्याने तिला नाजूक बाहुलीसारखे आपल्या मजबूत बाहूंमध्ये धरले आणि खोल श्वास घेत तिचा चेहरा त्याच्या मानेजवळ ठेवला. त्याने तिचा सुगंध श्वासात घेतला होता आणि खूप शांती अनुभवली होती. त्याच्या प्रेयसीच्या धुरात बुडूनही त्याला इतकी शांती मिळू शकली नसती. तिच्या अस्तित्वाच्या सुगंधात इतकी शांती होती की विवानच्या पापण्या जड होऊ लागल्या आणि तिला आपल्या मिठीत धरून तो गाढ झोपेत गेला. ही त्या अज्ञात प्रेमाची सुरुवात होती, जी अनुभवल्यानंतरही त्याला समजू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती त्याच्या मिठीत होती. ती म्हणाली, रिलॅक्स, तू तुझ्या नवऱ्यासोबत त्याच्या मिठीत आहेस. त्याने तिला स्वतःजवळ ओढले होते आणि झोपाळू आवाजात बोलला होता. जणू तुला या नात्याचे सत्य माहीत नाही. ती रागाने म्हणाली आणि उठू लागली. सत्य विसर. चल त्याचा फायदा घेऊया. हे क्षण किती सुंदर आहेत ते अनुभवूया, तो हसत म्हणाला. त्याने तिच्या केसांमधून हात फिरवत तिला धक्का दिला. तो विनोद करत होता का? नाही, हा विनोद असूच शकत नाही. जास्वीचे डोळे अनैच्छिकपणे ओले झाले. तिने त्याला दूर ढकलले आणि उठून अश्रू असलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले. विवानने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा हात झटकून टाकला. मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे मी मान्य करते, पण मलाही काही प्रतिष्ठा आहे मिस्टर विवान. ती उठली. चल जास्वी, तू गैरसमज करत आहेस. मी ते कोणत्याही चुकीच्या हेतूने केले नाही. ती फक्त एक छोटीशी थट्टा होती. हो, काय विनोद? तो विनोद नव्हता. म्हणूनच तू काल मला इथे झोपायला सांगितलेस. तुला माझा फायदा घ्यायचा आहे, बरोबर? तुला वाटत असेल की मी जितके दिवस तुझ्यासोबत आहे तितके दिवस मी तुझ्या भावनांना सांत्वना देईल. त्यानंतर तू मला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढशील. ती पुन्हा अनियंत्रितपणे बोलत होती, ज्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. विवानने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. तुला जायचे आहे ना? जा. ती बऱ्याचदा हॉस्पिटलमध्येच राहायची. रात्री घरी यायची आणि शांत झोपायची. हो, आजीशी तिचे संभाषण पूर्वीसारखेच होते, पण त्या दिवसापासून तिने विवानशी एकही शब्द बोलला नव्हता आणि तोही तिच्याशी बोलला नव्हता. यावेळी एक दुरावा निर्माण झाला होता. एक अंतर निर्माण झाले होते. जवळ येणारे लोक एकमेकांपासून दूर झाले होते, पण अंतर कमी करण्यासाठीही एक दुर्घटना घडावी लागतेच आणि ती त्यांच्या आयुष्यात घडली. एका रात्री घाबरून ती जागी झाली तेव्हा विवानकडे पाहिले. तो टेरेसवरील सोफ्यावर बसला होता.
त्याच्या भोवती सिगारेटच्या बुटांचे ढीग होता. त्यांच्यातील अंतर वाढले आणि त्याची धूम्रपान करण्याची सवयही वाढली. प्रमाण आणखी वाढले. जास्वीने पश्चातापाने दुसरीकडे पाहिले. तिला हे देखील लक्षात आले होते की जास्वीला वास आवडत नसल्याने तो कमी सिगारेट ओढू लागला होता. पण त्या दिवसानंतर तो आणखी सिगारेट ओढू लागला. दररोज रात्री तो खोलीला जोडलेल्या टेरेसवर जाऊन बसायचा, जो काचेच्या भिंतीतून स्पष्ट दिसत होता. ती उठून टेरेसच्या आरशावर हात ठेवायची. तिला आता विवानच्या स्थितीची दया येऊ लागली होती. तिच्या डोळ्यात पाणी आले. त्या दिवशी ती खूप काही बोलून गेली का? आणि कदाचित तो विचार विवानच्या मनात अडकला असेल, म्हणूनच तो अजूनही तिच्याकडे पाहू शकत नव्हता. जास्वीला त्याची स्थिती कळली होती, पण ती कशी पुढाकार घेऊ शकते? ती खोलीत परत गेली आणि बेडवर बसली. तिचे मन जड झाले होते. तेवढ्यात विवानचा फोन वाजला. विवान खाली बसला आणि फोन कानाला लावताच त्याच्या हातातून सिगारेट खाली पडली. जास्वीने त्याचा सपाट चेहरा पाहिला आणि तो सरळ बसला. मग त्या दिवसानंतर पहिल्यांदाच विवानने तिच्याकडे पाहिले. पण त्याचा चेहरा काय सांगत होता? तो उठला आणि हळूहळू आत गेला. जास्वीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर काय होते? धाडस की दुःख की जास्वी? तो तिच्या समोरच्या बेडवर बसला. जास्वी गोंधळली. त्याने फोनवर काय ऐकले होते? तिचे हृदय थरथर कापू लागले. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या मनात विचारांची गर्दी झाली. काय झाले? विवान, काय झाले? तुला काही सांगायचे आहे का? त्याने जास्वीचा हात धरला आणि सिया गेली. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते आणि तो जास्वीकडे पाहू शकत नव्हता. जास्वीने आश्चर्याने विवानकडे पाहिले. तू काय म्हणतोयस? काहीही. मला हॉस्पिटलमधून आत्ताच फोन आला होता. ती कोमात होती, पण ती आता नाहीये. हात मोकळे करत तिने नकारात मान हलवली. तू त्या दिवसाचा माझ्यावर बदला घेत आहेस ना? नाही, बरोबर. असा इतका वाईट विनोद? पुन्हा इतका वाईट विनोद? ती रडत म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे घडू शकत नाही. तिच्या आईवडिलांनंतर ती तिची एकुलती एक बहीण होती. नाही नाही, ती कशी जाऊ शकते? मी तिला आत्ताच पाहून परत आले होते. ती असहाय्यपणे उठली आणि निघून जाऊ लागली. पण विवानने तिला थांबवले आणि तिला मिठी मारली. हा तिच्यासाठी एक मोठा धक्का होता. तिची बहीण तिच्या समोरच तिच्या हातातून निसटली. हो प्रिये, हेच खरे आहे आणि हेच सत्य आहे. काय घडत आहे हे त्यालाही समजले नाही, कारण हा एक अपघात होता. मला जाऊ दे, मला जाऊ दे. ती जाऊच शकत नाही. कोणी असं कसं जाऊ शकतं? ती आता त्याच्या मिठीत रडत होती. जास्वीच्या ओरडण्याने खोली भरून गेली होती. विवानने तिला जवळ ओढले आणि तिचे अश्रू पुसले. त्याचे हृदय दुखत होते, पण तो काय करू शकत होता? जर तो तिच्यासाठी काहीतरी करू शकला असता तर त्याने ते केले असते. पण तो स्वतः त्याच्या पालकांना वाचवू शकला नाही आणि जे जात आहेत त्यांना कोण रोखू शकते? ती बेडवर बसली. त्याला चिटकून राहिली. अजूनही रडत होती. ओरडणे कमी झाले होते, पण तिचे रडणे थांबले नाही. त्याने जास्वीच्या पाठीला हात लावला आणि नकळत तिच्या डोक्याचे चुंबन घेतले. थांब माझ्या प्रिये, हिम्मत धर. तुलाच तिला घेऊन यावे लागेल. तिने नकारात डोके हलवले आणि विवानचा शर्ट तिच्या अश्रूंनी भिजला होता. माझ्यावर दया कर. फक्त रडणे थांबव. तू आजारी पडशील. त्याने जास्वीला सरळ बसवले. तेवढ्यात दार उघडले आणि आजी आत आली. विवानने तिला सांगितले आणि जास्वीला मिठी मारली आणि आता दोघेही आणखी रडू लागले. विवानने आजीला सांत्वन दिले आणि बाहेरच्या गोष्टी पाहण्यासाठी गेला. 2 आठवड्यानंतर जास्वी बेडवर बसली होती. तिचे डोके त्याच्या छातीवर होते. तिचे हात त्याच्या गळ्यात गुंडाळले होते. आता पुढे जा. दुःख सोडून दे. तो नेहमीप्रमाणे जास्वीच्या केसांवर हात फिरवत म्हणाला. पण आता तिने त्याला दूर ढकलले नाही किंवा काहीही बोलले नाही. त्या 2 आठवड्यात जास्वीने विवानला एक क्षणही सोडले नव्हते. तिला वाटले की जर विवान तिला सोडून गेला तर ती एकटी पडेल. विवानला तिची दुर्दशा समजली होती, म्हणून त्याने ऑफिसचे काम त्याच्या मॅनेजरवर सोपवले होते. त्या 2 आठवड्यात विवानला धूम्रपान करण्याची आठवणही झाली नव्हती, कारण असेही असू शकते की त्याला माहीत होते की जास्वीला सिगारेटच्या धुराची ॲलर्जी आहे आणि म्हणूनच त्याने 2 आठवड्यापासून सिगारेटला स्पर्शही केला नव्हता. आणि त्याला त्याची तलपही झाली नव्हती. त्याने दारू आणि सिगारेट सर्व काही सोडून दिले होते. तू अमेरिकेला जात आहेस ना? आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही संपेल आणि मी इथे एकटीच असेन. तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला कळत नव्हते की ती असे का म्हणाली. तिला हे कळले नसेल का की भूतकाळात त्यांच्यात बरेच काही बदलले आहे, की तिला त्याने हे मान्य करावे असे वाटते की जे घडले ते स्वप्न नव्हते, ते खरे होते. तुला हा प्रश्न आताही विचारावासा वाटतो का? तिने मान वर करून विवानकडे पाहिले. मी तुला काय विचारायला नको होते? आपल्याला माहीत नव्हते का की तू बाहेर देशात जात आहेस आणि हे लग्न फक्त एक. ती आणखी काही बोलू शकण्यापूर्वीच त्याने जास्वीच्या थरथरत्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि जास्वीला बोलण्यापासून रोखले. थोड्या वेळाने तो मागे हटला आणि तिच्याकडे पाहिले. जी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. जे काही घडले ते
जास्वीचे हृदय धडधडणे थांबले होते. तुला माझ्या हृदयात काय आहे ते दिसते का? तिने मान हलवली आणि त्याला मिठी मारली. विवाननेही काहीही न बोलता तिचे हात तिच्या भोवती गुंडाळले. त्याने तिच्यावरची पकड घट्ट केली. आय लव्ह यू. त्याच्या कबुली जबाबानंतर ती आणखी रडू लागली. चल, यावर कोणी रडत नाही यार. मग काय करतात? ती म्हणाली. त्यावर तो हसला. चल, आपणही तेच करूया जे मी त्या रात्री करत होतो आणि तू मला दूर ढकललेस. तो चिडवत म्हणाला. मग ती रडतानाही हसली आणि तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवला. मी अजिबात हसत नाहीये, विवान हळू आवाजात म्हणाला. मीही तुझ्यावर प्रेम करते. तिच्या कबुली जबाबावर विवानच्या मनात एक प्रकारची शांती निर्माण झाली होती. तिला हळुवारपणे आपल्या हातात धरून आपल्या जवळच्या उशीवर झोपवले आणि ब्लँकेट स्वतःवर घेत त्याने तिच्या कानात हळुवारपणे काहीतरी कुजबुजले, जे ऐकून जास्वी लाजेने लाल झाली. जा, मला तुझ्याशी बोलायचे नाहीये. ती आता पळून जाण्याचा मार्ग शोधत होती. तुला कोण बोलायला सांगत आहे? मी तुला दुसरे काहीतरी करायला सांगत आहे. खोडकरपणे हसत त्याने तिच्या कानच्या लवला हलकेच चावले. सहमत आहे यार. मी आता वाट पाहू शकत नाही. मला आता सिगारेटची गरज नाही. मला तुझी गरज आहे. त्या दिवशी जेव्हा मी रात्री तुला माझ्या जवळ झोपवले होते. आताही मला तीच शांती हवी आहे. खरं तर मला तुझ्या पोटातून जाणाऱ्या शांतीपेक्षा जास्त शांती हवी आहे. विवानचा हात वरच्या दिशेने सरकत होता आणि एका विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यावर त्याने त्याच्या बोटांना हलके स्पर्श केला होता आणि जास्वीच्या होठातून एक आक्रोश बाहेर पडला होता. तो आवाज ऐकूनही विवानने आपला भान हरपला होता. तो हळूहळू सर्व मर्यादा ओलांडत होता आणि जास्वीनेही त्याला थांबवले नव्हते. तिला आता त्यांचे नाते पुढे नेऊन विवानसोबत आनंदी जीवन जगायचे होते. रात्र हळूहळू जात होती आणि त्यांचे आनंदी जीवन देखील सुरू झाले होते.